Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त. अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध. काँग्रेस निषेध आंदोलन करणार. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांकडून नोटिसा, तर काँग्रेसला जशास तसं उत्तर देणार भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा. अमित शहांचे पुण्यातील स्वागतार्ह बॅनर हटवले. डेक्कन चौकात भाजपकडून शहांचे चाणक्य अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. कारण अद्याप अस्पष्ट. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवीगाळ केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही. मी रोष समजू शकतो. विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात सोहळ्याचं आयोजन. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्वाची बैठक. शिवसेना भवनात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार. राज्यातील अतिधोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावर गुन्हा दाखल. परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप. दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू. भाजप नेते विजय चौधरी ऑडिओ क्लिप प्रकरणी चौधरींचा पीए यश टिपरे पुण्यातून ताब्यात. टिपरेनं ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय. आज न्यायालयामध्ये हजर करणार. नंदुरबारला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम. नाशिक पुणे घाट माथ्यावर आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग साताऱ्याला येलो अलर्ट जारी. खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यामुळे एकतानगरमधील पूरस्थिती पूर्वपदावर. काल 100 पेक्षा जास्त नागरिकांचं रेस्क्यू. परिसरात महापालिकेचं साफसफाईचं काम हाती. कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्युडो क्रीडा प्रकारामध्ये भारताची सुवर्ण कामगिरी. अस्मिता डे आणि हर्ष सिंहने सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भालाफेकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक, तर यशवीर सिंहला कांस्य पदक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.